नमस्ते. हा समाज नाही कीर्तनाने सुधारला, नाही तमाशाने बिघडला. हा समाज आपल्या स्वतःच्या मर्जीत धुंदीत जगतोय. काल परवा दिवशीच एका थोर कीर्तनकाराने आपल्या मुलीचं लग्न 100 एकरच्या मोठ्या भव्य दिव्य समारंभात पार पाडलं आणि जगाला संदेश देणारे की लग्न विवाह छोटे करत जा. पण आपण हे मोठं लग्न केलं आणि सांगितलं की लोक मला ट्रोल करतात आणि ट्रोल करण्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक कुठलाही समारंभ किंवा लग्न जो तो आपल्या कुवतीप्रमाणे करतो. जे लोक कर्ज काढून सण करतात, ऋण काढून सण करतात, तेच वास्तविक काही चूक करतात असं वाटतं. परंतु जे काही मोठे कार्य करतात, स्वतःच्या हिमतीवर करतात, स्वतः खर्च करतात. महाराज म्हटले की तो खर्च माझ्या साधू संतांनी केला किंवा माझ्या अपेष्टाने केला, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी केला. पण ते लोक प्रेम का करतात? ह्या जगामध्ये संपूर्ण मोह माया जाले. मी त्यांना ट्रोल करत नाही, मी इतका मोठाही माणूस नाही. पण त्यांनी काही ठराविक मुद्द्यावरती प्रकाश टाकला की मी मेनू असा ठेवला की जो सात्विक आहे. मग बाकीच्या लोकांचे मेनू काही सात्विक नसतात का? आजपर्यंत जे 100-200 वर्ष लग्न चालले त्यात काही सात्विक मेनू नसतात का? खर्च लोक करतात, आपणही खर्च केला. मग त्यांच्याविषयी लोकांविषयी लोक छोटे आहेत. मग छोट्या लोकांसमोर तुम्ही 32 वर्ष कीर्तन केलं, त्यांना आपण छोटे कसे म्हणू शकता? त्यांनी कोणत्या शास्त्रींनी सांगितलं की लोक छोटे आहे, त्यांची बुद्धी छोटी आहे. मग ते आपल्यासमोर बसून आपलं कीर्तन ऐकतायत ना. त्यांनीच 32 वर्ष आपल्याला काही ना काही पुंजी दिली, म्हणूनच आपण 32 वर्ष आपलाही हा बिझनेसच आहे. आपणही 32 वर्ष फुकट कीर्तन केले नाही ना. समाजामध्ये आपण काही निर्माण केलं असेल, शाळा निर्माण केल्या असतील, काही मंदिरं निर्माण केली असतील. पण हा पैसा जे आपल्यासमोर बसणारे श्रोते त्यांनीच आपल्याला दिलेला आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. ते निंदक आपल्यावरती चर्चा करतात, त्यामुळे आपण प्रसिद्ध होतोच ना. त्या निंदकाचंही आपल्या प्रसिद्धीमध्ये काही ना काही वाटचाल आहेच ना. त्यामुळं आणि त्यांनी जे दाखले दिले की सोन्याच्या नळीत कुत्र्याचं शेपूट घातलं तरी ते वाकडत राहणार आहे. वास्तविक हा त्याने दिलेला जो उदाहरण आहे चुकीचं आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडत असते. त्याचं उदाहरण तुम्ही काय कशात घातलं तर कुत्र्याचं ऑलरेडी नॅचरली शेपूटच वाकडं आहे. त्याचं काय उदाहरण देण्याचा काही अर्थ त्याच्यामध्ये येत नाही. पण महाराजांनी स्वतः उदाहरण तरी दिलं. चुकीचे दाखले त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कोण ट्रोल करत नाही, पण ट्रोल केलं पाहिजे. प्रसिद्धी तुमची का वाढते? एवढे पॉलिटिशियन तिथं कशासाठी आलेत? आपली प्रसिद्धी होण्यासाठी तर प्रसिद्ध आहात आपण, त्यांची प्रसिद्धी होणार आहे म्हणूनच पॉलिटिशियन तिथं कार्यक्रमाला आले होते ना. त्यांचा काय दुसरा हेतू होता? त्यामुळे या सर्व ज्या टीका टिप्पणी आहेत ते योग्यच लोक करतायत आणि ते आपल्या स्वागतार्हच असल्या पाहिजेत. उलटं त्यातून आपली प्रसिद्धी होते आणि आपणही प्रसिद्धीच करतात. लोक हे भोळे भाबडे आहेत. लोकांना हे लोक पॉलिटिशियन कीर्तनकार हे लोक येड्यात काढतात हे लोकांना समजत नाही. चांगले काय वाईट काय याचा खोलवर अभ्यास केल्याशिवाय लोकांना याच्यातून काही समजत नाही. आता मलाही लोक ट्रोल करणार की हा माणूस कोण एवढा की एवढ्या मोठ्या कीर्तनकारावर बोलतो. आजपर्यंत अनेक लोकांनी ट्रोल केलं होतं. मी हे ट्रोल करत नाही. मी एक माझं वास्तविक सत्य त्याच्यापुढे मांडतो. ह्या जगामध्ये सत्य आहे की ज्याच्याकडे पैसा आहे, सक्सेस, त्याच्या मागं लोक पळतात. एक उदाहरण द्यायचं, लोक शेअर मार्केटला अनेक स्कॅम होतात, म्हणतात वाईट शेअर मार्केट. मग गव्हर्नमेंट NSE BSE शेअर मार्केटला का परमिट करतं? त्याच्यामध्ये अरबो खरबो लोक का पैसे लावतात? बरं लावतात तर मग त्याच्यामध्ये सक्सेसफुल लोक आहेत ना. मग शेअर मार्केट बदनाम का?
या सगळ्या गोष्टी अभ्यासाचा पार्ट आहे. आणि मी एवढ्या मोठ्या माणसावर बोलणं तर मला माझ्यावरही लोक बोलतील, माझा व्हिडिओ लोक इकडं तिकडं पसरवतील, महाराजांपर्यंत पोचवतील. पण हे जे सत्य आहे मी याच्यामध्ये बोललेलो आहे आणि सत्य हे बोललंच पाहिजे. जसे महाराज बोलतात तसे ह्याच्या मागचं काय सत्य आहे, त्यांनी त्यांची प्रसिद्धी मिळवून घेतली, पण खरं सत्य काय हे मी आज सांगण्याचा प्रयत्न केलेला. दाखले जे दिले ते चुकीचेच दाखले, त्याच्यामध्ये काय सत्यता आहे. लोकांना लहान म्हणतात, लोक लहान नाहीत, लोकांच्या समोर लोक तुमच्या समोर इतके बसले, महाराष्ट्रातले लोक तुमच्या समोर बसले म्हणून तुम्ही मोठे झालात. शास्त्री त्यांच्या प्रसिद्धीसाठी, तुमच्या मुलाच्या प्रसिद्धीसाठी बोलतायत. शास्त्रींचा त्याच्यामागं स्वार्थ आहे, निस्वार्थी वृत्तीने कोणी नाही. आणि जे काही लोक खर्च करतात, विवाह करतात, शाही विवाह करतात, त्यांच्या कुवतीप्रमाणे करतात. आपण हे केला. त्यामुळं या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. सरळ सरळ मार्गाने सतत विवेकबुद्धीने मला ज्या गोष्टी वाटल्या मी त्या मांडल्या. टीकाकारांना किंवा महाराजांना किंवा ज्याच्यापर्यंत व्हिडिओ जाईल त्यांना काय वाटतं, हा एक संशोधनाचा भाग आहे. आपणही सांगू शकता काय वाटतं आहे. मी कायम सोशल मीडियावरती असतोच. आणि मी नवीन एक प्रोजेक्ट रिव्हील करतो आहे, त्यासाठी आपण वाट पहा. माझा नवीन प्रोजेक्ट येतो आहे, नवयोग मिसळ आणि भेळ. ह्या जूनच्या पहिल्या आठवड्यात हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या लॉन्च होतो आहे. ह्या माझ्या सर्व पेजचे नाव आता चेंज होतील, नवयोग मिसळ आणि भेळ. थँक्यू व्हेरी मच. आपले प्रेम असंच राहू द्या आणि या सर्व व्हिडिओवरती आपली कमेंटची मी वाट पाहतोय. धन्यवाद.